बघा, इथे मी वेगवेगळ्या प्रकारच्या तापमापी तुम्हाला दाखवायला आणलेल्या आहेत. तापमापी म्हणजे काय असतं, तर तापमापी ही काचेची बनलेली असते आणि त्याच्या खालच्या टोकाला एक फुगा असतो. त्या फुग्यामध्ये मर्क्युरी म्हणजे पारा भरलेला असतो. याचं कारण आहे की पारा हा प्रसरण आणि आकुंचन पावतो. जर गरम पदार्थाच्या कॉन्टॅक्टमध्ये तो आला तर तो प्रसरण पावतो आणि गार पदार्थाच्या कॉन्टॅक्टमध्ये जर आला तर तो आकुंचन पावतो. इथे मी 4 वेगवेगळ्या प्रकारचं तापमाप्या तुम्हाला दाखवायला आणल्या आहेत. ही तापमापी तुम्हाला माहितीच असेल. ही तापमापी डॉक्टरांकडे आपल्या शरीराचा ताप मोजण्यासाठी वापरतात. आपल्या शरीराचा ताप मोजण्यासाठी डॉक्टर आपल्याला याचं एक टोक, हे जे पांढरं टोक आहे ते टोक आपल्याला जिभेखाली किंवा आपल्या बगलेखाली धरायला सांगतात आणि मग आपल्या शरीरामध्ये तापमान किती आहे किंवा आपल्याला किती ताप आहे हे जाणवण्यासाठी याचा उपयोग करतात. त्यानंतर ही जी तापमापी आहे ही आपण आपल्या प्रयोगशाळेमध्ये वापरतो. या प्रयोगशाळेमध्ये वापरताना ह्या तापमापीचा जो आपण वापर करतो, त्या तापमापीचा वापर करताना आपण कुठलाही पदार्थ उष्णता दिल्यानंतरचे तापमान किती वाढलेलं आहे किंवा तो पदार्थ थंड करण्यासाठी त्याचं तापमान किती कमी झालेलं आहे हे आपल्याला ह्या तापमापीवरून समजतं. ही तापमापी आणि ह्या दोन्ही तापमाप्या आपण आपल्या प्रयोगशाळेमध्ये वापरल्या जातो. ही जी तापमापी आहे ही डिग्री सेल्सिअसचं तापमान आपल्याला या ठिकाणी देत असते आणि ही जी दुसरी तापमापी आहे हे तापमान आपल्याला फॅरेनहाइटमध्ये देऊ शकते. आता इथे अजून एक तिसरं तापमापी आहे की ज्याच्यामध्ये सेल्सिअस आणि फॅरेनहाइट अशी दोन्ही चिन्ह आहेत. म्हणजे ॲट अ टाइम एकाच वेळेला आपल्याला त्या पदार्थाचं सेल्सिअसमध्ये असणारं तापमान आणि फॅरेनहाइटमध्ये असणारं तापमान हे आपण या ठिकाणी मोजू शकतो. आता मग ह्या तापमापीचा वापर करण्यासाठी तिथे काय वापरतात, तर मी आधी तुम्हाला सांगितलं की ह्या तापमापीचा वापर करण्यासाठी आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे ह्या तापमापीच्या फुग्यावर असणारा पारा. हा पारा कुठल्याही गरम वस्तूच्या संपर्कात आला की तो प्रसरण पावतो आणि मग तो त्या स्तंभावर बरोबर सरकत जातो आणि जे तापमान आहे ते दाखवतो. आजकाल पाऱ्याच्या ऐवजी इथे अल्कोहोलचा वापर केला जातो, कारण पारा हा विषारी असतो. चुकून जर त्या पाऱ्याचा स्तंभ जर फुटला काही कारणास्तव तर तो पारा आपल्या शरीराच्या कॉन्टॅक्टमध्ये जर आला तर आपल्या शरीरावर त्याचा घातक परिणाम होतो. म्हणून आजकाल तापमापीमध्ये पाऱ्याच्या ऐवजी अल्कोहोलचा वापर करतात. आणि दुसरं अजून एक कारण आहे की हा पारा किंवा अल्कोहोल काचेला चिटकत नाही, त्यामुळे तो आपल्या स्तंभावर चढू किंवा उतरू शकतो आणि त्यामुळे पदार्थाचं तापमान आपण कमी झालं की जास्त झालं हे आपल्याला त्याद्वारे समजतं. आता कुठलाही पदार्थ, थंड पदार्थ किंवा गरम पदार्थ एकमेकांच्या संपर्कात आले तर ते एकमेकाची उष्णता एकमेकांमध्ये त्या उष्णतेचं ते विनिमय करतात. आणि म्हणजेच काय करतात, जर एखादा गरम पदार्थ थंड पदार्थाच्या सानिध्यात जर आला तर गरम पदार्थ हा उष्णता बाहेर टाकतो आणि थंड पदार्थ त्याने बाहेर टाकलेली उष्णता शोषून घेतो. एकंदर दोन्ही पदार्थांची तापमानं ही सारखी होतात. त्याच्या उलट जर एखादा पदार्थ थंड पदार्थाच्या संपर्कात आला तरी सुद्धा थंड पदार्थ उष्णता शोषून घेतो आणि गरम पदार्थ उष्णता बाहेर टाकतो. अशा पद्धतीने आपल्या गरम आणि थंड पदार्थांच्या उष्णतेचं एकमेकांच्या साहाय्याने म्हणजे या ठिकाणी काय होतं, गरम पदार्थाची उष्णता कमी होते आणि थंड पदार्थाची उष्णताही वाढते. म्हणजे एक पदार्थ उष्णता शोषून घेतो तर एक पदार्थ उष्णता बाहेर टाकतो.
दोघं पदार्थ एकमेकांकडे उष्णता शोषून आणि बाहेर टाकण्याची जी क्रिया असते ती जोपर्यंत त्यांचं दोघांचं तापमान सारखं होत नाही तोपर्यंत चालू राहतं. हे आहे आपलं तापमान आणि तापमानाविषयीची माहिती. धन्यवाद.